हार्निया झालाय असं म्हटलं की ऑपरेशनच करायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं सध्या सगळीकडे चर्चेत असते. पण खरंच तसं आहे का? आणि आयुर्वेदामध्ये याच्याविषयी काय ऑपरेशनशिवाय दुसरी काही चिकित्सा आहे का? हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊ. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. हार्निया म्हणजे ॲब्डॉमिनल वॉल जी काही असते आपल्या स्नायूंच्या मधून एखादा आतला भाग बाहेर येणं. मग त्याची वेगवेगळी कारणं असतात, त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये कॉमनली जे काही बघायला मिळतात त्याच्यामध्ये अम्बिलिकल हार्निया, जिथे बेंबीच्या जवळून आतड्याचा काही भाग बाहेर येऊ शकतो, किंवा इंग्वायनल हार्निया, हे कॉमन टाईप्स आहेत. हायटिस हार्निया, याच्यामध्ये जे काय आपण डायफ्रॅम असतो आपल्या इकडं श्वसन संस्थेच्या खालचा जो पडदा, त्याच्यामधून पोटाचा काही भाग वरती जाऊ शकतोय. मग या सगळ्यामध्ये कॉमन लक्षणं जी असतात की जिथला पण हार्निया होईल तिथं बल्जिंग येते, म्हणजे तिथं सूज आल्यासारखं वाटते. खोकल्यानंतर, शिंक दिल्यानंतर तिथला तो भाग वाढतोय. सिव्हिअर पेन होऊ शकते बऱ्याचदा. बऱ्याचदा वारंवार छातीत जळजळ झाल्याप्रमाणे लक्षण दिसतात. आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा पण आपण सोनोग्राफी वगैरे इन्व्हेस्टिगेशन करतोय तेव्हा ऑपरेशन करायला पाहिजे, तिकडं मेस घालायला पाहिजे, म्हणजे जाळी लावायला पाहिजे, हे सुचवलं जाते. पण त्याच्या काही ग्रेडेशन्स आहेत, म्हणजे फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेडमध्ये अम्बिलिकल हार्नियाच्या ठिकाणी आपण प्रयत्नपूर्वक जर गोष्टी केल्या तर ऑपरेशन टाळता येते. तर आयुर्वेदात त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जे काही आतमध्ये ॲब्डोमिनल प्रेशर क्रिएट होतं आहे त्याच्यासाठी जो काही मल साठला आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती जो काही परिणाम झाला आहे, वारंवार तिकडं गॅसेस होणं, पोट साफ न होणं, त्याच्यामुळे जे काही साठलं आहे ते सगळं काढून टाकणं आणि त्याच्यासोबत जर वरून प्रेशर क्रिएट करून, म्हणजे ज्या ठिकाणी पेन होत असेल तिकडं तेलाचा पिचू ठेवून त्याच्यावरती पट्टबंधन करणं, असं रेग्युलरली केलं तर ऑपरेशन टाळता येते. पण बेसिकली हे हार्निया होतोयच का, तर त्याच्यावरती ट्रीटमेंट आयुर्वेदात केली जाते की ॲब्डोमिनल प्रेशर वाढू नये म्हणून तुम्ही एकतर तुमचा आहार विहार असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं डायजेशन प्रॉपर होतं आहे. तुम्ही थोडा का होईना रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे, कारण त्या ॲब्डोमिनल मसल्सची स्ट्रेंथ चांगली राहते. आणि जेव्हा पण ऑपरेटिव्ह कुठलंही होतं आहे त्याच्यानंतर काही थोडे दिवस तिकडं लोकल तेल लावणं हे नेसेसरी आहे. म्हणजे नॉर्मली सिझेरियन झाल्यानंतर तेल लावायचं नाही, शेकायचं नाही असं लोकांना वाटतंय, तसं नाही आहे. तेल लावल्यानंतर तिकडचा लोकल वातप्रकोप कमी होतो आहे आणि तिथली मसल स्ट्रेंथ वाढते. त्यामुळं हे केल्यानंतर डेफिनेटली तिथल्या मसल चांगल्या होतात. लहान मुलांमध्ये अम्बिलिकल हार्नियाचे प्रमाण जास्त असू शकते. जेव्हा पण तिकडचं नाभी पतन नंतर, म्हणजे ते पडून गेल्यानंतर तिथलं जर प्रॉपर केअर घेतली नाही तर बऱ्याचदा तो हार्निया डेव्हलप होतो आहे. पण तो अकॉर्डिंग टू एज कमी होतो आहे. याच्यासाठी आपण जर आयुर्वेदिक तेलं तिकडं वापरली, मसाज प्रॉपर केलं आणि त्याचा आहार तसा असेल, तो स्निग्ध असला पाहिजे, पातळ असला पाहिजे, असं त्या बाळाचं मेंटेन केलं तर मग तो हार्निया लवकर रिकवर व्हायला मदत होते. अंबिलिकल हार्नियाच्या बाबतीतमध्ये आतमध्ये भरपूर मल साठला असेल तेव्हा बस्ती ही ट्रीटमेंट सगळ्यात बेस्ट होते. पण त्याच्यामध्ये अर्थातच 15 दिवस 30 दिवस बस्ती देऊन तो जो मल भरपूर साठला आहे तो काढून टाकायला लागतो आहे. रोजच्या रोज तेल लावून वाफ देऊन मग बस्ती दिल्यानंतर ओव्हरऑल सगळं उदरातले सगळे अवयव सॉफ्ट होतात आणि त्यामुळं त्याचा रिकरन्स होत नाही. आणि इन केस जर तुम्ही ऑपरेशन केलं असेल किंवा करणार असाल तरी पण आयुर्वेद ट्रीटमेंट जर त्याच्यामध्ये तुम्ही घेतली तर जे काही पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते नाही होणार आणि परत रिकरन्स त्याचा होणार नाही, ह्याच्यासाठी पण आयुर्वेदाची मदत होऊ शकते. थोडक्यात काय, हार्निया झाला आहे म्हणजे पटकन लगेच ऑपरेशन करणं हे टाळायला पाहिजे. त्याच्या आधी तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा, खरंच यातलं काय तुम्ही करू शकताय का ते बघा. आणि या सगळ्या ट्रीटमेंटचा फायदा नाही झाला तर ऑपरेशन हा शेवटी ऑप्शन राहतोच. पण आतलं सिस्टीम प्रॉपर व्यवस्थित न करता जर ऑपरेशन केलं तर वारंवार ऑपरेशन करायला लागतं आहे. असं बऱ्याच जणांना दिसतं आहे की 2-3 वर्षानंतर परत तिथं जागा तयार झाली, कारण की बाकीच्या गोष्टी करण्यात नव्हत्या आल्या. आयुर्वेदात हे पण मेन्शन केलं आहे, ज्या व्यक्तीचं फार वजन वाढलेलं आहे आणि त्याच्या आतड्यांचं भरपूर आतमध्ये मेद साठला आहे, वजनाचं प्रेशर आतून क्रिएट होते, अशा व्यक्तीला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं वजन वाढत असेल तर बी केअरफुल की हार्निया होण्याचे चान्सेस तेव्हा वाढतात. ह्या सगळ्या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला तर आम्हाला जरूर कळवा. ज्यांना गरज आहे त्यांच्याशी शेअर करा.
आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यानंतर पण बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.